नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला देतोय। बार्टीकडनं प्रेफरन्स लिंक ओपन झाली आहे। ज्या ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली असेल त्या त्या विद्यार्थ्यांना इथे प्रेफरन्स देण्यासाठी त्यांनी नोटीस दिली। सो नोटीस थोडक्यात बघूया आपण, त्यामध्ये या सगळी माहिती आपण बघूया। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि फार महत्त्वाचा व्हिडिओ, तुम्ही पण बघा, तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा। चला बघूया मुख्य मुद्दा, जो की बार्टीकडनं 12 जानेवारी 2025 ला ही नोटीस आलेली आहे। नोटीस मध्ये त्यांनी सांगितलंय की बार्टीकडनं ज्या योजनांसाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण मोफत दिलं जातं त्या योजनांची नावं पण त्यांनी दिलेली आहे। अगदी 8 प्रकारच्या योजना, यूपीएससी, एमपीएससी, कंबाईन गट ब, गट क, त्यानंतर LIC, बँकिंग असेल, पोलीस भरती असेल, मिलिटरी भरती असेल किंवा वर्ग 3 च्या जागा असतील, यासाठी या लिंक ओपन झालेल्या आहे। बघा आता पुढे महत्त्वाचा मुद्दा आहे की विकल्प देण्याचा कालावधी किती असेल, तर तुम्हाला विकल्प देण्यासाठी 12 जानेवारी पासून ते 19 जानेवारीच्या दरम्यान तुम्हाला विकल्प द्यायचे आणि विकल्प देताना खूप काळजी घ्यायची आहे। विकल्प देताना तुम्हाला ज्या संस्थेचा विकल्प द्यायचा आहे ती संस्थाबद्दल प्रॉपर माहिती घेऊनच तुम्हाला विकल्प द्यायचा आहे। भरपूर सारा विकल्प देण्यासाठी संस्था तुम्हाला अवेलेबल असू शकतात, पण इग्नाइट अकॅडमी सुद्धा तिथे अवेलेबल असणार। सो पहिला प्रेफरन्स इग्नाइट अकॅडमीला देणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचं पूर्ण मार्गदर्शन मोफत मिळणार आहे। सो नीट लक्ष द्या। पुढचा मुद्दा महत्त्वाचा आहे की या किती योजनांसाठी पसंतीक्रम तुम्हाला देता येणार आहे। एखाद्या विद्यार्थ्याची निवड होत असताना एकापेक्षा जास्त योजनांसाठी निवड झाली असेल, जसं की एखाद्या विद्यार्थ्याची निवड कंबाईन गट ब, गट क साठी झाली असेल, एखाद्या विद्यार्थ्याची निवड रिपीट तुम्हाला पोलीस भरतीसाठी झाली असेल किंवा तुम्हाला LIC बँकिंग साठी झाली असेल, एका वेळेस 3 ठिकाणी जर तुमची निवड झाली असेल तर निवड करताना विचार करायचा आहे तुम्हाला एकाच योजनेचा लाभ घेता येणार आहे, तिघांचा लाभ घेता येणार नाही। मग ती योजना कोणती निवडायची ते पण त्यांनी प्रॉपर सांगितलंय। तुम्हाला लक्षात घ्यायचा पहिला मुद्दा काय की तुम्हाला स्टायपेंड आणि वन टाइम जो लाभ मिळणार आहे तो कोणाचा जास्त आहे तो पण विचार करावा लागेल। तुम्हाला कशाचा अभ्यास करायचा आहे तो पण विचारावा लागेल आणि तुम्हाला या योजनांसाठी प्रशिक्षण देणारी संस्था काय काय प्रोव्हाइड करणार हे पण महत्त्वाचं असणार आहे। सो तो मुद्दा खूप महत्त्वाचा आहे। एकाच योजनेची तुम्ही काय घेऊ शकता, लाभ घेऊ शकता। आणि महत्त्वाचा मुद्दा अजून आहे की तुमची निवड झाल्यानंतर हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे, लिखित स्वरूपात त्यांनी दिलेला आहे। बघा जसं की तुम्ही सदर संस्थांकडे योजनांमध्ये अंतर्भूत नसणाऱ्या बाबी, जसं की तुम्ही रोख रकमेची मागणी करू शकत नाही, तुम्ही टॅबलेटची मागणी करू शकत नाही, तुम्ही आर्थिक लाभाची मागणी करू शकत नाही किंवा विविध सवलतीची मागणी करू शकत नाही। मागच्या वर्षी आम्ही इग्नाइट अकॅडमीने विद्यार्थ्यांना टॅबलेट दिले होते, पण ह्यावेळेस मात्र त्या संदर्भात बार्टीकडनं स्पष्ट सूचना दिलेल्या सगळ्यांनाच लागू आहे। फक्त इग्नाइट अकॅडमी सगळ्यांनाच लागू आहे। मागच्या वर्षी ज्यांनी दिले ज्यांनी नाही दिले अशा सगळ्याच संस्थांना त्यांनी सांगितलंय की तुम्ही विद्यार्थ्यांना अशा आमिषापोटी काही देऊ शकत नाही, टॅबलेट देऊ शकत नाही। त्या संदर्भात वेगवेगळी आर्थिक मागणी विद्यार्थ्यांची असेल किंवा तुम्ही पण देऊ शकत नाही। सो असं कोणी करत असेल, अशी कोणती संस्था करत असेल तर सदर संस्थेवरती तर कारवाई होईल, पण सदर विद्यार्थ्यांवरती सुद्धा कायदेशीर कारवाई केली जाईल असं त्यांनी स्पष्ट सांगितलं। बघा, आवश्यक असल्यास कायदेशीर कारवाई करण्याबाबतची प्रक्रिया करण्यात येईल। उमेदवारांनी याची गांभीर्याने नोंद घ्यावी। असं कोणी जर तुम्हाला आमिष देत असेल तर चुकीचं आहे, भविष्यामध्ये अडचणीत या संस्थेवरती कारवाई होणारच आहे, पण विद्यार्थ्यांवरती कारवाई म्हणजे स्टायपेंड परत घेतलंय त्याच्या व्यतिरिक्त तुमच्यावरती कारवाई होऊ शकते कायदेशीर। सो हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे। मागच्या वर्षामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना बऱ्याचशा गोष्टी दिल्या होत्या, म्हणजे प्रशिक्षण तर दिलंच प्रॉपर, पण त्याचबरोबर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आम्ही दिल्या होत्या। टॅबलेट सगळ्यांना प्रॉपर दिल्या होत्या, त्या संदर्भात डिटेल्स तुम्हाला बघा इथे बघायला मिळेल। मागच्या वर्षी आम्ही विद्यार्थ्यांना दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण केलेला आहे। विद्यार्थ्यांची फीडबॅक तुम्ही घेऊ शकता, विद्यार्थ्यांशी बोलू शकता तुम्ही। सो इग्नाइट अकॅडमी का निवडायची, तर सर्वोत्तम शिक्षक तुम्हाला इथेच मिळणार आहे, दर्जेदार अभ्यास साहित्य आहे, आवश्यकतेनुसार रीडिंग रूम सुद्धा अवेलेबल आहे, स्मार्ट बोर्डवर तुम्हाला संपूर्ण शिकवणी आहे, प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक स्तरावर मार्गदर्शन आणि समुपदेशन आहे आणि इग्नाइट अकॅडमीचे गरजेनुसार काही बॅचेस तुम्हाला ऍक्सेस पण आम्ही देणार आहोत। सो इग्नाइट अकॅडमी तुम्हाला प्रायोरिटी नंबर 1 द्यायची आहे। इग्नाइट अकॅडमी तुम्हाला निवडण्याची संधी चालून आलेली आहे। सो निवड करताना लक्षात घ्या इग्नाइट अकॅडमी पहिला प्रेफरन्स द्यायचा आहे। इग्नाइट अकॅडमीच्या शाखा 3 ठिकाणी तुम्हाला अवेलेबल आहे, पुणे, संभाजीनगर आणि नाशिक। या ठिकाणी जाऊन तुम्ही आमच्या टीमला पण भेटू शकता, त्यांच्याकडनं माहिती घेऊ शकता। आणि विशेष म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, अपडेट घेण्यासाठी, शंकांचं निरसन करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरचा कॉन्टॅक्ट नंबर आणि पुण्याचा एक कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये गुगल फॉर्मची लिंक दिली, त्यावरती तुमची माहिती म्हणून आमच्याकडे पाठवा। कारण तुम्ही आम्हाला कॉल कराल, तुमचा कॉल मिस होऊ शकतो आमच्याकडनं जर झाला, कारण प्रचंड विद्यार्थ्यांचे कॉल सध्या येत आहे, मिस झाला तर आमची टीम तुम्हाला कॉल करेल। सो
गुगल फॉर्मची लिंक खाली दिली आहे, तो भरून आमच्याकडे पाठवा. कोणत्या योजनेसाठी आणि किती वेळा लाभ घेता येणार तुम्हाला ते पण त्यांनी लिखित स्वरूपात दिलं आहे. 2 पेक्षा जास्त योजनांचा तुम्ही लाभ घेऊ शकत नाही, पण तुम्ही कोणत्या चढत्या क्रमाने लाभ घेऊ शकता. वर्ग 4 चा घेतला असेल तर वर्ग 3 चा घेता येईल, वर्ग 3 चा घेतला असेल वर्ग 2 चा घेता येईल, वर्ग 2 चा घेतला तर वर्ग 1 चा पण घेता येईल, किंवा वर्ग 4 चा घेतला तर वर्ग 1 चा डायरेक्ट तुम्ही घेऊ शकता. या चढत्या क्रमाने तुम्ही लाभ घेऊ शकता, पण 2दाच घेऊ शकता. 2 पेक्षा जास्त योजनांचा लाभ घेतल्यास निवड रद्द करण्यात हे पण त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. सो 2 पेक्षा जास्त तुम्हाला निवड करता येणार नाही. आणि अजून महत्त्वाचं, तुम्हाला विकल्प निवडताना लॉक करण्यासाठी OTP येणार आहे. OTP टाकल्याशिवाय तुम्हाला लॉक करता येणार नाही. सो तुमचा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर चालू ठेवा. आणि अजून एक महत्त्वाचं असं यामध्ये तुम्हाला अपडेट करून देतो, तुम्हाला फक्त कोणत्याही 5 संस्थेचीच निवड करता येणार आहे. सो 5 पेक्षा जास्त संस्थेची निवड करता येणार नाही. आणि या 5 मध्ये पहिला प्रेफरन्स तुम्हाला द्यायचा आहे इग्नाइट अकॅडमीला. इग्नाइट अकॅडमीला प्रेफरन्स दिला तर तुम्हाला बघा संस्थेनिहाय तुम्हाला चौकशी पण करणं गरजेचं आहे की प्रत्येक संस्था तुम्हाला कोचिंग कोणत्या फॅकल्टीचं देत आहे, कोणती फॅकल्टी तुम्हाला शिकवणार आहे, ती रेप्युटेड आहे का, प्रॉपर आहे का, तिला माहिती आहे का. दुसरा मुद्दा, ती संस्था तुम्हाला त्या शालेय जे अभ्यासक्रमासंदर्भात ज्या ज्या गोष्टी लागतात त्या प्रॉपर मिळणार आहे का, कमिटमेंटनुसार होणार आहे का. ह्या सगळ्या गोष्टी पाठीमागच्या विद्यार्थ्यांचे फीडबॅक घ्या तुम्ही, ते तुम्हाला सांगतील की इग्नाइट अकॅडमी तुम्हाला प्रॉपर शिकवते, प्रॉपर घेते. सो इग्नाइट अकॅडमी हा चांगला ऑप्शन तुम्हाला आहे. त्या संदर्भात डिटेल माहिती आम्ही तुम्हाला देतो. खालचा गुगल फॉर्म भरून आमच्याकडे पाठवा, तुम्हाला प्रॉपर माहिती आमची टीम देणार आहे. या संदर्भात ही लिंक ओपन झाली विद्यार्थी मित्रांनो. 19 तारखेपर्यंत तुम्हाला प्रेफरन्स द्यायची आहे. अडचण असेल तर पूर्ण प्रश्नांची उत्तर घेतल्याशिवाय तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे नाही. लक्षात घ्या, काळजी घ्या. 2 दिवस 3 दिवस 4 दिवस अजून थांबा, पूर्ण माहिती घ्या आणि मग गुगल फॉर्म, मग तुम्ही प्रेफरन्स द्या. प्रेफरन्स देण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो, आमच्या ऑफिसला व्हिजिट करा किंवा गुगल फॉर्म भरून आमच्याकडे पाठवा किंवा ह्या नंबरला कॉल करा. आमची टीम तुम्हाला प्रॉपर माहिती देईल. ओके, सो सगळ्या मित्रांना लगेच हा व्हिडिओ शेअर करा, आवडला तर लाईक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.